कचरा संकलन या गोष्टीमुळे सध्या मालेगावात वातावरण तापले। आधी वॉटर गॅस कंपनीची मनमानी आणि आता नवीन कंपनीचा टेंडरचे दर यामधून मालेगावच्या नागरिकांची लूट होताना दिसते। नेमकं प्रकरण काय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मालेगावची महापालिका कचऱ्यात देखील पैसा खाणं सोडत नसल्याचा आरोप सध्या होतोय। मालेगाव महापालिकेने आगामी 5 वर्षासाठी शहरातील कचरा संकलनासाठी 75 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घंटागाडी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। पण याला वेगवेगळ्या संघटनांकडून विरोध होतोय। याला कारण म्हणजे वॉटर गॅस कंपनीचा आलेला अनुभव। सगळ्यात आधी आपण वॉटर गॅस कंपनीबद्दल जाणून घेऊ। आधीपासूनच लोकांकडून कसे पैसे उकळण्याचे काम फक्त महापालिकेने केलं ते पाहूयात। वॉटर गॅस कंपनी वॉटर गॅसला त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी 8 नोव्हेंबर 2013 ते 8 नोव्हेंबर 2023 असा 10 वर्षाच्या कालावधीसाठी ठेका दिला होता। या 10 वर्षाच्या कालावधीत वॉटर गॅस संदर्भात शेकडो तक्रारी झाल्या। कचरा संकलनात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप झाले होते। अनेक वेळा त्यांना दंड आकारण्यात आला। शिवाय घंटागाड्यामध्ये कचराऐवजी वजन वाढवण्यासाठी दगड, वाळू, माती भरण्यात येत होती असं देखील तक्रारकर्त्यांचं म्हणणं होतं। तसेच या ठेका पद्धतीत राजकीय नेते पोळी भाजून घेत होते असा आरोप देखील झाला। या सगळ्यामुळे या कंपनीला दिलेला कचरा संकलनाचा ठेका होता तो रद्द करण्याचा महासभेत ठरावही झाला। पण राजकीय संबंधापोटी पुन्हा यांना वेळ वाढवून देण्यात आली आणि हा जो कारभार होता तो महापालिकेतील लोकांनी परस्पर केला असून आयुक्तांना याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्याविषयी त्यांनी तक्रार देखील दिली। यामुळेच अर्थात स्वतःचे फक्त खिसे गरम करण्याच्या नादात टेंडरमधील अटी, शर्ती व त्रुटींचा आधार घेऊन ठेकेदारांनी 10 वर्ष वेळ मारून नेली। आम्ही आंदोलकांशी सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर असं लक्षात आलं की ज्या रकमेत टेंडर निघालं तितकी आवश्यकताच नाहीये किंवा नव्हती। 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालाय असं यातून दिसतं आणि या 12 आण्याच्या मसाल्यानं महापालिका आणि ठेकेदारांनी भरपूर पैसे मिळवलेत अशी स्थिती झाली आहे। या टेंडरमुळे अशी स्थिती झाली होती म्हणजेच वॉटर गॅस कंपनीला ठेका दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। मात्र आता हे सगळं संपणार अशी मालेगावकरांची इच्छा होती। मुदत संपल्याने महापालिका आता काहीतरी तोडगा काढेल असं वाटत असताना आता नवीन कंपनीला जे टेंडर देण्यात आले त्याचा जो दर आहे तो अव्वाच्या सव्वा आहे। आधी वॉटर गॅस कंपनी हटवण्यासाठी लोक, विरोधी पक्षातील नेते, सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली आणि आता पुन्हा नवीन कंपनीला दिलेल्या टेंडरसाठी विरोध होतोय आणि आंदोलन होत आहेत। अखेर यावर तोडगा कधी निघणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। आता सध्याच्या कंपनीला विरोध का होतोय, सध्या काय घडते ते पाहूयात। मालेगाव महापालिकेने आगामी 5 वर्षासाठी शहरातील कचरा संकलनासाठी 75 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घंटागाडी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे, जे प्रचंड महाग आहे। शिवाय तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की 10 वर्षाचा जो अनुभव आला अर्थात वॉटर गॅस कंपनीचा तो चांगला नाही आहे। त्यामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार झालाय आणि यामुळे फक्त सत्ताधाऱ्यांची खिस्स भरली जातील, बाकी काहीच होणार नाही। त्याऐवजी महापालिकेनं मानधन तत्वावर कर्मचारी भरून स्वतः कचरा संकलन व स्वच्छतेची कामं करावीत। शिवाय मनपाची स्वच्छता विभागाची शेकडो वाहने कचरा डेपोवर धूळ खात पडलेत, त्याची देखील उपयोग होईल। मनपानं स्वतःची जबाबदारी घेतली तर आर्थिक बचत देखील होईल अशी जी मागणी ती वेगवेगळ्या संघटनांनी, नेत्यांनी, विरोधी पक्षातील नेत्यांनी केली। यामुळे मालेगाव महापालिकेच्या कचरा संकलन टेंडरला वाढता विरोध होऊ लागल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। यावर कधी तोडगा निघणार की नाही आणि या टेंडरच्या पैशाची भरपाई महापालिका कुठून करेल, तर नक्कीच मालेगावकरांच्या टॅक्स मधून। म्हणजेच खाया पिया कुछ नाही, गेलाच थोडा 12 आणा अशी ही स्थिती। या सगळ्यातून फक्त आणि फक्त मालेगावकरांची लूट होते हे सरळ आणि स्पष्टपणे दिसते। मग लोकप्रतिनिधी यावर कधी लक्ष घालणार आहेत हाही एक मोठा सवाल आहे। दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।